आज मी पीएम किसान सम्मान निधी योजना या योजनेच्या विषयावर बोलणार आहे। 2019 साली ही योजना लागू करण्यात आली आहे। त्या अंतर्गत जे काही रजिस्ट्रेशन झाले त्यावेळेस जे काही रजिस्ट्रेशन झाले त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचं नवीन रजिस्ट्रेशन करण्यात आलेलं नाही। फक्त रजिस्ट्रेशन कोणतं करण्यात आलं की जे वडिलोपार्जित जे जमीन आहे ते आपल्या मुलांना देण्यात आली आहे। जे वडीलधारी लोक वारले असतील, मयत झाले असतील, अशांचेच फक्त नवीन रजिस्ट्रेशन ते त्यांच्या मुलांच्या नावाने झाले। परंतु अशामध्येच ज्या लोकांनी जमिनी ह्या पैशाच्या स्वरूपात विकत घेतल्या आहेत, म्हणजे पैसे देऊन खरेदी करून विकत घेतल्या आहेत, अशा लोकांसाठी पीएम किसान योजनेमध्ये नवीन नोंदणीसाठी, नवीन रजिस्ट्रेशनसाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही आहे। आता 2024 चालू आहे। या योजनेअंतर्गत 5 वर्ष पूर्ण कंप्लीट झाली आहेत आणि लोकसभेचे इलेक्शन होऊन सुद्धा आता आपले बरेचसे दिवस झाले आहेत, म्हणजे जवळपास 3-4 महिने होत आले आहेत। तर माझा केंद्र सरकारला एकच सवाल आहे की नवीन पीएम किसान योजनेचे जे काही नोंदणी आहे, ज्या लोकांनी 2019 नंतर जमीन हे पैशाच्या स्वरूपात विकत घेतली आहे, त्या शेतकरी बांधवांसाठी नवीन रजिस्ट्रेशन करण्याची तरतूद करण्यात यावी। आणि तरतूद होत नसेल तर ते लोक या योजनेपासून वंचित आहेत, त्या लोकांबद्दल केंद्र सरकारला काही वाटत नाही काय, किंवा त्याच्याबद्दल जाण नाही काय, असा माझा केंद्र सरकारला सवाल आहे।